छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान महाराजस्व अभियान शासनाने नुकतंच जाहीर केलेला आहे टप्पा क्रमांक 1. आपण महाराजस्व अभियान जे आहे ते मागच्या 20 वर्षापासून दरवर्षी साजरे करतो, परंतु यावर्षी शासनाने त्यांना आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन या योजनेला राबवण्याचं नियोजित केलेलं आहे. त्याप्रमाणे ही योजना छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान या नावाने आता माननीय महसूल मंत्री महोदयांनी डिक्लेअर केलेली आहे. या योजनेमध्ये ज्या काही सेवा आहेत, महसूल विभागातर्फे विविध सेवा दिल्या जातात, इतर विभागांच्या मदतीने या सेवा दिल्या जातात आणि त्यांची शिबिरं आपण घेतो. या सेवा ग्रामस्थांना, नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना या सेवा मिळाव्यात, त्यांच्या गावी, त्यांच्या दारामध्ये या सेवा मिळाव्यात यासाठी शासन नेहमी प्रयत्न करत असतं. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून हा महाराजस्व अभियानमध्ये आपण शिबिरं घेणार आहोत. त्याकरिता यावेळी शासनानेच काही तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत. 7 मार्च, 14 मार्च, 25 मार्च, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 8 मे आणि 15 मे. आपल्याकडे 5 मंडळं आहेत आणि एक नगरपंचायत आहे आणि एक नगरपालिका आहे. असं आपण 7 ठिकाणी या तारखांना आपण शिबिरं घेणार आहोत. मंडळाच्या ठिकाणी आपण ही शिबिरं नेहमीच घेतो, यावेळी आपण घेणार आहोत, परंतु यावेळेसचं वेगळेपण म्हणजे यावेळेस ते व्यापक स्वरूपात आहे आणि अतिशय थरोली हे शिबिर आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला जे काही शिबिर घ्यायचं आहे त्यामध्ये ज्या काही महसूल विभागाच्या 15 सेवा आहेत किंवा इतर विभागांच्याही काही सेवा आहेत, त्या इतर विभागाच्या मदतीने आपण या सेवा देणार आहोत. त्या सेवा म्हणजे जे काही आता मुळात महसूल विभागाच्या मी काही सेवा सांगतो, ज्या शिबिरामध्ये आपल्याला त्याचं लाभार्थ्यांना द्यायचं आहे, नागरिकांना द्यायचं आहे. जे काही प्रलंबित फेरफार आहेत ते प्रलंबित फेरफारांचा निपटारा करून आपल्याला ते सातबारे जे अद्ययावत स्वरूपात आहेत ते उपलब्ध करून द्यायचे आहेत. सातबाऱ्यामधील चुकांची दुरुस्ती जी आहे ती तात्काळ करून ते सातबारे त्यांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून द्यायचे आहेत. डिजिटल सातबारे हे एक नवीन शासनाने जे काही त्यात नागरिकांचं जे प्रबोधन करायला सांगितलं आहे की डिजिटल स्वाक्षरीचे सातबारे जे असतात त्याच्यासाठी प्रत्यक्ष स्वाक्षरीची म्हणजे फिजिकल स्वाक्षरीची गरज नाही, त्याकरिता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही, याचंही प्रबोधन आपल्याला करायचं आहे. 8चं जे काही अद्ययावत केलेले हे आहे तेही नागरिकांना, आपल्याला शेतकऱ्यांना वाटप करायचं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले असतील, रहिवासी दाखले असतील, जातीचे दाखले असतील, नॉन क्रिमिलियर आहे, ह्या सगळ्या सेवा आपण शाळांमध्ये कॅम्पेन घेऊन शाळांच्या माध्यमातून फॉर्म भरून घेऊन आपण या शिबिरांमध्ये वाटप करणार आहोत. नुकतेच शासनाने अकृषिक तरतुदींबाबत काही सुधारणा केलेली आहे, ज्यामध्ये कलम 42 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियममधलं कलम 42 ते 47 जे आहे ते रद्द केलेलं आहे. म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये ह्या गोष्टी थोड्याशा नागरिकांना, ज्यांना डेव्हलपमेंट करायची आहे, ज्यांना जमिनीच्या संदर्भाने विकास करायचा आहे, त्यांना अडचणी येत होत्या. डेव्हलपमेंट अथॉरिटी असेल, नंतर महसूल विभाग असेल, यांच्याकडे कायम फेरे मारायला लागायचे, त्यामध्ये वेळेचा अपव्यय व्हायचा. त्याकरिता ही कलमच आता शासनाने रद्द केलेली आहे. त्याबद्दलही जनजागृती करायची, म्हणजे की थोडक्यात काय की यामध्ये आता येण्याची आवश्यकता नाही आहे हे लोकांना सांगायचं आहे. सनद लागणार नाही हे पण लोकांना सांगायचं आहे. म्हणजे मान्य जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी अकृषिकची घेण्याची आवश्यकता नाही हे पण याबद्दलही प्रबोधन करायचं आहे. त्याचप्रमाणे आम्ही नेहमीच म्हणतो की बाबा जन्मापासून मृत्यूपर्यंत, विधवेपासून वृद्धेपर्यंत आणि अपंगापासून अनाथापर्यंत ह्या सगळ्या जे काही आहे या सगळ्यांना आपण सामाजिक अर्थसहाय्य, जे काही संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल आणि विविध योजना आहेत यांच्या माध्यमातून आपण मदत करत असतो. यांचे लाभ आपण दर ह्याच्यामध्ये मंजूर करतो. ते या शिबिरामध्ये प्राधान्यानं असे घटक शोधून त्यांना आपल्याला मदत करायची आहे. विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्याचं मी यापूर्वी सांगितलं की शाळांमध्ये आपण याची सर्व पूर्वतयारी करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना देखील आपण दाखले वाटप शाळेतच करणार आहोत. तुकडेबंदीच्या संदर्भाने जे काही 1965 पासूनचे जे काही व्यवहार कागदावरती आले नाहीत, म्हणजे सातबाऱ्यावरती आले नाहीत, असे तुकडेबंदीचे व्यवहार आपल्याला नियमित करायचे आहेत. म्हणजे की त्यांना कब्जेदार सदे घ्यायचे, ते इतर अधिकारात असतील किंवा ॲग्रीमेंट टू सेल असेल किंवा साधं आपलं MOU करून ठेवलेलं असेल, त्यावेळेस तुकडेबंदीमध्ये जाचकाठी होत्या. ह्या सगळ्या आता शासनाने शिथिल केलेल्या आहेत. याच्याबद्दलही आपल्याला जनजागृती करायची आणि याच्यावरती काम करायचं आणि शिबिरामध्ये हे सातबारे आपल्याला वाटप करायचे आहेत. पाणंद रस्त्याच्या संदर्भाने माननीय महसूल मंत्री महोदय खूप पूर्वीपासून म्हणजे सुरुवातीपासूनच आग्रही आहेत की शेतरस्ते असतील, शिवरस्ते असतील, पाणंद रस्ते असतील, हे अतिक्रमणमुक्त करून त्याला नंबर देऊन ही नकाशावरती घेऊन यांना ज्या सर्वे नंबरमधून जातात अशा सर्वे नंबरच्या सर्व सातबाऱ्यावरती या पाणंद रस्त्याच्या, शिवरस्त्याच्या किंवा शेतरस्त्यांच्या नोंदी आपल्याला करायच्या आहेत, त्या अतिक्रमणमुक्त करायच्या आहेत. त्याचं मजबूतीकरण करण्यासाठी आपल्याला NGOच्या माध्यमातून असेल, CSRच्या माध्यमातून असेल ते प्रयत्न करायचा आहे.
घरांसाठी पट्टे वाटप करण्याचं माननीय प्रांत महोदयांच्या अधिकारामध्ये एक ह्या शिबिरामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे शासनाचे जे फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत, ॲग्रिस्टॅक योजना आहे, PM किसान नोंदणी आहे, किंवा कजाप जे करतो आपण, शासकीय भूसंपादन झाल्यानंतर त्या सातबाऱ्यातनं ते क्षेत्र कमी होऊन शासनाच्या नावे लागलं पाहिजे, हे सर्व करून हे दप्तर अद्ययावत करून त्याचे सातबारे आपल्याला त्या शेतकऱ्याला, त्या लाभार्थ्याला आपल्याला प्रोव्हाइड करायचे. साधारणतः अशी व्यापक स्वरूपात ही महाराजस्व अभियान आपण राबवणार आहोत. त्याकरता आज आपण सकाळीच सरपंच परिषद घेतली. या सरपंच परिषदेतला तालुक्यातले सर्व अधिकारी, सर्व सरपंच, सर्व तलाठी, सर्व मंडळाधिकारी, सर्व ग्रामसेवक आणि पदाधिकारी, इव्हन नगराध्यक्ष, नगरपंचायतची CO या सर्वांना आपण बोलवलं होतं. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज मिटिंग पार पाडली. या योजनेची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करावी किंवा हे तळागाळातल्या लोकांपर्यंत ही शासनाची योजना पोहोचवावी की अशा प्रकारची शिबिरं होणार आहेत आपल्या तालुक्यामध्ये. या संदर्भाने जनजागृती करावी याची विनंती, याची सूचना या सर्वांना करण्यात आली. आणि ती सभा झाल्यानंतर या संदर्भाने मिटिंग घेऊन या पद्धतीच्या सर्व सूचना आम्ही सर्व यंत्रणेला आता दिलेल्या आहेत. धन्यवाद.